नमस्कार, मी विधी बोत्रे। मी 2 मुलांची आई आणि स्वतःच्या व्यवसायात मी बॉस आहे, म्हणजेच मी मॉमप्रेनर आहे। तर आजचा आपला विषय आहे आर्थिक गळती। तर ते कसे आहे ते आपण बघूया आणि तुम्ही सुद्धा ऐका, मी एक्सप्लेन करते। तर युनायटेड स्टेट्सचे संस्थापक बेंजामिन फ्रँकलिन यांनी लिहिलेलं आहे, लहान खर्चापासून सावध रहा, एक लहान गळती एक मोठे जहाज बुडवू शकते। झिंग झिगलर अमेरिकन लेखक विक्रेत्याने सांगितलेलं आहे, श्रीमंत लोकांकडे लहान टीव्ही आणि मोठी वाचनालय असतात आणि गरीब लोकांकडे लहान वाचनालय आणि मोठे टीव्ही असतात। तुमच्याकडे पुरेसा पैसा आहे का? महिन्याच्या सुरुवातीला मिळालेले पैसे 15 ते 20 दिवसातच संपत आहेत असे तुम्हाला वाटते का? जर तुम्हाला आणखीन काही पैसे मिळाले तर तुमचा मासिक खर्च ठीक होईल असे तुम्हाला वाटते का? हे गुपित नाही की पैसा हे नातेसंबंधात, कुटुंबात, जीवनात तणाव आणि संघर्षाचे सर्वात सामान्य कारण आहे। खरं तर अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की आर्थिक समस्या हे घटस्फोटाचे दुसरे कारण आहे। तुमची आर्थिक स्थिती व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही संघर्ष करत असाल आणि समस्यांना तोंड देत असाल तर तुम्ही एकटे नाही आहात। तुम्हाला माहित आहे का, गळतीचे मुख्य कारण काय आहे? ज्या गोष्टीची खरोखरच गरज नाही आणि आवश्यकता नाही अशी गोष्टी खरेदी करणे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगते। एक महिला होती जिने तिच्या पतीला 10 लाख किमतीची गाडी खरेदी करण्यास आग्रह केला। गाडी त्यांच्यासाठी तितकी उपयुक्त आणि महत्त्वाची नव्हती, त्यांना ती मज्जा आणि दिखाव्यासाठी हवी होती। त्यांना गाडीची पूर्ण रक्कम परवडत नव्हती, पण त्यांना मासिक हप्ता म्हणजे EMI परवडत होता, म्हणून त्यांच्या कुटुंबाने हप्त्यावर गाडी खरेदी केली। आता तुम्हाला वरील कथेत काही आर्थिक गळती दिसते का? नाही, कथेत एक गळती नाही तर अनेक आहेत। तर आर्थिक गळतीमध्ये इथे उदाहरण म्हणून गाडीचं उदाहरण दिलेलं आहे। तर ते 4 पार्ट मध्ये एक्सप्लेन करणार आहे की आर्थिक गळतीचे नेमके काही कारण आहेत ते। तर हे उदाहरण गाडीचं आहे। तुम्ही एक उदाहरण म्हणून तुमच्या स्वतःकडे सुद्धा बघू शकता की हे मी घेतलंय तर हे आर्थिक गळतीमध्ये मोडते का? ठीक आहे। तर मग मी पुढे हे 4 पार्ट्स मी एक्सप्लेन करते, तर नक्कीच माझे व्हिडिओ बघत राहा। थँक्यू।